नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोशीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. बघा, राज्यसेवाची परीक्षा जी पूर्व परीक्षा होती ती बऱ्याच विद्यार्थ्यांनी दिली असता आणि काहींचं कारण माझं परीक्षा आल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांशी बोलणं पण झालं आणि आता तर फायनल आन्सर की पण आली, लवकरच रिझल्ट लागेल. त्यामुळे ज्यावेळेस परीक्षा झाल्यानंतर पहिली आन्सर की आली किंवा टेक्स्टबुकद्वारे जे आन्सर की सांगण्यात आली त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांचे आन्सर चेक केले आणि पाहिजे त्यापेक्षा नक्की कट ऑफ तर कमी जाईल, कारण पेपर थोडासा टफ होता. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटते की यावर्षी पूर्वपरीक्षा क्लिअर होणार नाही. पण माझा प्रश्न इथं हा आहे की यावर्षी होणार नाही तर पुढच्या वर्षी फक्त पूर्वपरीक्षाच क्रॅक करायची आहे, क्लिअर करायची आहे की पोस्ट काढायची आहे. जर तुमचा हा जर प्लॅनिंग असेल ना की मी आधी पूर्वपरीक्षा काढतो आणि मग मी मुख्य परीक्षा मागे लागतोय, तर बघा ही परीक्षा आधी सारखी राहिली नाही किंवा ही परीक्षा आता कंबाईन नाही राहिली, कंबाईन सारखी नाहीये. कंबाईन असतं तर मी तुम्हाला ते पण म्हटलं असतं आणि कंबाईन साठी पण एक सेशन मी घेऊन येणार आहे आता. त्यामुळे राज्यसेवाचा आता जो सिलेबस आहे, जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, याची प्लॅनिंग प्रॉपर प्लॅनिंग असल्याशिवाय होत नाही. हा, मी हे म्हणत नाही की हे सर्वांसाठीच लागू होईल, पण मी हे सांगतोय की तुम्हाला की मोर दॅन 90% स्टुडंटसाठी हे लागू होणार. कारण जे उरलेले काही 8-10% जे विद्यार्थी आहेत ते कदाचित स्कॉलर आहेत, आपण त्या कॅटेगरीचे कन्सिडर करू की ते ऑलवेज टॉप होते त्यांच्या शाळेपासून, त्यांच्या कॉलेजमध्ये है ना, युनिव्हर्सिटीमध्ये काही गोल्ड मेडल असेल किंवा खूप हुशार आहेत आणि त्यांना माहिती आहे की अभ्यास नेमका कसा करायचा असतो. त्यांना माहिती आहे की एखादी परीक्षेसाठी कशी स्ट्रॅटेजी प्लॅन करायची. मी त्यांना नाही म्हणतोय, पण जे विद्यार्थी माझ्यासारखे आहेत आणि जे मॅक्झिमम आहेत, मी त्यांसाठी स्ट्रॅटेजी सांगतोय. तुम्ही हा जर प्लॅन करताय आता पण, कारण बघा तुम्ही एक पूर्व परीक्षा दिली म्हणजे तुमचा ना बेस रेडी आहे. ऍटलीस्ट जे 4 विषय आहेत ज्याला मी बेसिक न्यूट्रिएंट म्हणू, आपण बेसिक फंडामेंटल म्हणू, वरम भात भाजी पोळी जे असतात कोणते, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हे जरी तुमचे रेडी असतील आणि नक्कीच आहे कारण तुम्ही पूर्व परीक्षा दिलेली आहे, तर मला असं वाटते की तुम्ही मुख्य परीक्षा मागे लागायला पाहिजे. कारण त्याचं पण सांगतोय काय, आपण पूर्ण सेशन समजून घेऊ आणि तुम्हाला पूर्ण पिक्चर आहे ते क्लिअर होईल. राईट. सो बघा, आता तुम्हाला फक्त प्रिलिम क्रॅक करायची आहे की पोस्ट काढायची आहे हे ठरवा. जर पोस्ट काढायची असेल तर हा व्हिडिओ पहा, फक्त प्रिलिम क्रॅक करायची असेल तर मग नाही पाहिले तरी पण चालेल. ठीक आहे, चलो. सो इथे नंबर दिलेला आहे, काही क्वेरीज असेल तर यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल आणि टेलिग्राम चॅनल आहे आणि टेलिग्राम चॅनल 22 तारखेपर्यंत बंद आहे, आपल्याला माहिती आहे सर्वांना. त्यामुळे व्हॉट्सअप चॅनल नक्की जॉईन करून ठेवा. या नंबरला मला मेसेज करायचा आहे व्हॉट्सअप चॅनलसाठी. ठीक आहे, की मला व्हॉट्सअप चॅनल जॉईन करायचं म्हणून मी त्यावर सर्व सेशनचे अपडेट्स आहेत, पीडीएफ आहेत, सर्व ते पण तिथं पण शेअर करत असतो. चला आपण टॉपिक कडे वळू. सर्वात आधी हा मुद्दा समजून घ्या की कम्प्लीट एक्झामिनेशन सायकल समजून घ्या. की जर तुम्ही प्रिलिमला वेगळं जर कन्सिडर केलं, फ्रॅगमेंट अप्रोच जर असेल तुमचं, प्रिलिमला वेगळं जर कन्सिडर केलं आणि मेन्सला वेगळं जर कन्सिडर केलं, या दोघांमध्ये लिंक आहे असं जर कन्सिडर केलंच नाही तर होणार काय, होणार हे की प्रिलिम तर क्रॅक होईल, मेन्स क्रॅक होणार नाही. बरं, मेन्स आणि तुम्ही इंटरव्ह्यूला जर वेगळं जर कन्सिडर केलं आणि त्यामध्ये लिंक आहे असं जर कन्सिडर केलं नाही, मला सांगा की काही वेगळं आहे का या प्रत्येकांमध्ये? काही ना काही लिंक तर आहे. बराचसा भाग आपल्याला सोबत अभ्यास करतो. त्यामुळे हे जर लिंक जर कन्सिडर केले नाही तर प्रिलिम क्रॅक होईल तर मेन्स होणार नाही, मेन्स क्रॅक झाली तर मग इंटरव्ह्यू होणार नाही. आणि म्हणून या सर्वांची तयारी तुमची आतापासूनच असायला पाहिजे. मी स्पेसिफिकली त्या विद्यार्थ्यांना म्हणतोय ज्यांचे फंडामेंटल्स रेडी आहेत, हे त्यांनी सर्वांना एकमेकांसोबत लिंक करूनच अभ्यास करायचंय. काय करायचंय तुम्हाला, 1 वर्षाच्या सायकल मध्ये तुम्हाला तुमचं फाउंडेशन रेडी करायचं आहे आणि जो तुमचं रेडी आहे ना, बेसिक तर तुम्ही अभ्यास केलेला आहे सर्वांनी. आता प्रिलिम रेडीनेस व्हायचंय आणि सोबत काय करायचंय, त्याला मेन्स कन्सोलिडेशन करायचं आणि सोबत काय तर मग अजून बफरचा इंटरव्ह्यू आहे तो पण सायमल्टेनियसली करायचा. मी सर्व सांगतोय की इंटरव्ह्यू पण आतापासून कसं करता येईल तुम्हाला, सर्व सांगतोय मी की तुम्हाला इंटरव्ह्यू सुद्धा नेमकं कसं करता येईल. बघा, लक्ष द्या. आधी ना गणित समजून घ्या. तुम्हाला पोस्ट काढायची आहे, बरोबर. मार्क्स कोणते कन्सिडर केले जातात, मेन्स आणि इंटरव्ह्यूचे. प्रिलिमचे मार्क्स कन्सिडर केले जातात का, नाही केले जात, बरोबर. प्रिलिम तर फक्त क्वालिफाईंग आहे जे मेन्सला जाण्यासाठी, राईट. बरं, तुम्ही म्हणणार की सर मग आधी तर प्रिलिम क्रॅक व्हायला पाहिजे, तेच क्रॅक नाही झाली, मेन्सला कसं काय जाणार, बरोबर. पण हे लक्षात ठेवा की हा एवढा जर सिलेबस मेन्स आहे ना, त्यातला थोडा सिलेबस काढा म्हणजे प्रिलिमचा होतो. हा थोडेफार एकदा 1-2 घटक ते एक्स्ट्रा ऍड करावे लागतील, ऑब्वियस आहे.
मग जर तुम्ही ओव्हरलॅपिंग आहे सब्जेक्टचा तर मग वेगवेगळे का अभ्यास करताय, आणि या मेन्सचा सिलेबस तर अजून जास्त मोठा आहे, बरोबर. त्यामुळे प्रिलिम फक्त अभ्यास केला, प्रिलिम क्रॅक जरी झाली, आणि किती महिने आहेत तुम्हाला सांगतोय मी. 31 मेला परीक्षा झाली आपली, 31 मेला. 3 ऑक्टोबरला मेन्स आहे. हा मे महिना पूर्ण गेला. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 4 महिने आहेत, कारण ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच परीक्षा सुरू होत आहे. 4 महिने. आता जून महिना पण चाललाय बरं का, आणि अजूनही बरेच विद्यार्थी हे झोपेतच आहेत. अजूनपर्यंत बरेच विद्यार्थी बघतोय मी की ज्यांचा चांगला गेलेला आहे पेपर, अजूनपर्यंत बरेच विद्यार्थ्यांनी मेन्सची आन्सर रायटिंग सुरू केलेली नाही. तुम्हाला वाटतंय का की हे खरंच 3, 3.5 किंवा 4 महिन्यामध्ये तुमचं कव्हर होईल म्हणून? कारण 9 पेपर्स आहेत, 9 पेपर सर्व लिहायचे आहेत. ठीक आहे, चला 9 पेपर सर्व लिहायचे आहेत. मान्य केलं आपण की प्रिलिमचा अभ्यास, प्रिलिम मध्ये बरेच विषय झालेत म्हणून, तरी पण काही विषय बघा. एसे मेन्स लक्षात ठेवा किती मार्कचा आहे, 1750. ठीक आहे, एसे 250 मार्क. ऑप्शनल 250 500 मार्क, बरोबर की नाही. एथिक्स 250 मार्क. आणि या व्यतिरिक्त अजून छोटे मोठे विषय हे झाले 1000. आणि ते छोटे छोटे जे अदर मी कन्सिडर करतो, जसं डिझास्टर मॅनेजमेंट आहे, इंटरनल सिक्युरिटी आहे, IR आहे, सोसायटी आहे, हे सगळे चला मी कन्सिडर करतो की 200 मार्क्स कन्सिडर करतो. म्हटलं किती झालेत हे 12. अरे मग मला सांगा की 1750 पैकी 1200 मार्कचा अभ्यास तुम्हाला पूर्णपणे नवीन करायचा आहे. हा अभ्यास तुम्ही पूर्व परीक्षेला केलाच नाहीये, आणि तुम्हाला वाटते का की 3-4 महिन्यामध्ये पॉसिबल आहे म्हणून? बरं, अभ्यास करायचा मी हे पण मान्य करणार की अभ्यास होईल म्हणून. तुम्हाला खरंच हे वाटतंय का की हे लिहिल्यानंतर, वाचल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर तुम्ही कागदावर उतरू शकणार आहे म्हणून? त्याला प्रॅक्टिस पाहिजे. आणि हे जे 3-4 महिने आहेत, हा प्रॅक्टिस शिवाय जर तुम्ही अभ्यासाला दिला ना, समजून घ्या की तुम्ही बाकीच्या मागे आहे. मुद्दा लक्षात आलाय? हा गणित लक्षात घ्या रे बाबा. जवळपास 1000 ते 1200 मार्कचा अभ्यास 1750 पैकी किती झाले, किती पर्सेंट झाले बघा. 1750 पैकी 1200 मार्क गुणाकारामध्ये 100. 0 0 कॅन्सल. इथं 25चा भाग दिला तर 6 7चा भाग जातो. इथं 25चा भाग दिला तर 25 × 100, त्यानंतर 200, 8, जवळपास 7 7 49, आणि हे 70% भाग. जवळपास मेन्सचा 70% भाग तुम्हाला नवीन अभ्यास करायचा आहे. आणि तुम्हाला असं वाटतंय की 3-4 महिन्यामध्ये होईल म्हणून? वर्षभर आपण पूर्व परीक्षेचा अभ्यास करतो, तो नाही होत, आणि तुम्हाला हे वाटते की हा अभ्यास होईल म्हणून? मग हा जर गणित तुम्हाला चांगला समजला असेल तर आता पुढची स्ट्रॅटेजी आहे का, बघा काय आहे. आपल्याला माहित आहे की जे पोस्ट काढण्यासाठी आपले मार्क्स कन्सिडर केले जातात ते मेन्सचे आणि इंटरव्ह्यूचे. मुद्दा क्लिअर, बरोबर. मेन्सचे किती आहे, 1750. इंटरव्ह्यूचे किती आहे, 275, बरोबर ना. आता म्हणजे हे पोस्ट काढण्यासाठी सर्वात जास्त इम्पॉर्टंट कोणता टप्पा आहे, मेन्सचा टप्पा आहे. म्हणजे हे 1750 आणि 275 किती झालेत, हे 2025. यापैकी हे 1750 म्हणजे किती टक्के मार्क्स आहेत, 86% मार्क्स. अरे मग जास्तीत जास्त वेळ असं वाटत नाही का की आपला यावर गेला पाहिजे म्हणून? जास्तीत जास्त वेळ असं वाटत नाही का की आपलं यावर गेलं पाहिजे म्हणून? आणि वर्षभर आपण प्रिलिमचा अभ्यास करायचा, जो पोस्ट काढण्यासाठी ते मार्क्स कन्सिडर केले जात नाही, जो अभ्यास लहान आहे, जो अभ्यास मोठा आहे, ज्याचे मार्क्स कन्सिडर केले जातात, त्याला फक्त 3 ते 4 महिनेच द्यायचे. तुम्हाला वाटतं की हे प्रॅक्टिकल आहे म्हणून? आणि तुम्हाला वाटतंय का की त्या पद्धतीने की आधी प्रिलिम आणि मेन्सचा अभ्यास केला तर तुम्हाला की पोस्ट मिळेल म्हणून? गणित समजलंय हा सर्वांना, राईट. मग स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे बघा. तुम्हाला या 1750 पैकी किती पाहिजे, जवळपास 800-900 मार्क. आता हा मी युपीएससीचा कन्सिडर करून चालतोय, कारण अजूनपर्यंत एमपीएससी ची मार्किंग सिस्टम आपल्याला काही लक्षात आली नाही की एमपीएससी नेमके किती मार्क देत आहेत वगैरे. त्यामुळे जर तुम्ही एवढे जर मार्क केलं तर जो इंटरव्ह्यूचा जो अनप्रेडिक्टेबिलिटी आहे की यामध्ये आपल्याला किती मार्क्स मिळतील वगैरे वगैरे,
हे कमी होऊन जातं, म्हणजे आपणच सेफ साईड चालला जातो. आणि हा टार्गेट आतापासून करा. मग आता काय करायला पाहिजे बघा, याची पण प्लॅनिंग सांगतोय. पहिला तर हा क्लिअर करा की फार कमी टाइम आहे प्रिलिमच्या नंतर, राईट. 9 पेपर आहे आणि आयडियली 120 दिवसामध्ये, म्हणजे तेच 3 महिन्यामध्ये, सॉरी 4 महिन्यामध्ये, 4×12 120 दिवसामध्ये हा अभ्यास करून त्याचे नोट्स काढून त्याची प्रॅक्टिस करायची आहे, मॉक टेस्ट द्यायचे, आन्सर रायटिंगचे रोज 8-8, 9-9, 10-10 प्रश्न आहेत ते लिहून पाहिजे आहेत. हे पॉसिबल नाहीये. आणि हे जर तुम्ही नाही केलं तर होणार काय, प्रिलिम देणार, प्रिलिम क्रॅक झाली की मग गेले तुम्ही मेन्सला, मग मेन्स क्रॅक होणार का, नाही होणार. मग काय करावं लागेल, पुढच्या वर्षीचा प्रिलिम, परत पुढच्या वर्षी प्रिलिम क्रॅक होईल, मेन्सला जाणार, परत प्रिलिम, परत मेन्स, परत प्रिलिम, परत मेन्स. ह्या विशेष सायकल मध्ये तुम्ही फसून राहाल जर ही प्रॉपर प्लॅनिंग नसेल तर, करेक्ट. त्यामुळे आपला मेन एम काय असायला पाहिजे, पोस्ट काढायचा आहे, फक्त प्रिलिम नाही. त्यामुळे टार्गेट आधी मेन्स करा आणि हे आता योग्य टाइम आहे. आता बघा मी तुम्हाला काय सांगतोय, प्रॉपर स्ट्रॅटेजी समजून घ्यायचं काय आहे, की नेमका आता तुम्हाला काय करायला पाहिजे. ज्यांना असं वाटतं की या वर्षी आता प्रिलिम क्रॅक होत नाहीये आणि 2027 मध्ये एनी हाऊ फक्त प्रिलिम नाही पोस्ट काढायची आहे, तर बघा काय करायचं. प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू हे करू नका, आधी करा इंटरव्ह्यू, मेन्स आणि प्रिलिम. हा फॉलो करा. मी काय हे फॉलो करायला सांगतोय, कारण यामध्ये विशेष सायकल आहे. आता हे करताना सर तुम्ही म्हणाल की सर इंटरव्ह्यूचा आधी अभ्यास कसा करायचा. बघा इंटरव्ह्यू म्हणजे ऍक्च्युली याला इंटरव्ह्यू न म्हणता पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतात. आता पर्सनॅलिटी जी आहे ती काही एका दिवसात तर तयार होत नाही, आपल्याला त्यासाठी विचार करावा लागणार आहे, त्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे, तर चांगली पर्सनॅलिटी डेव्हलप होईल. काय चेक केलं जातं इंटरव्ह्यू मध्ये, म्हणजे मी युपीएससीचा इंटरव्ह्यू दिलाय तर काय चेक केलं जातं, इथं आपला कॉन्फिडन्स चेक केला जातो, आपण कसं बोलतोय, आपण एखाद्या गोष्टीवर जर आपले विचार मांडायला सांगितले तर आपण फंबल होतोय की नाही हे चेक केलं जातं. जर तुम्ही म्हणताय की माझी कुठली तरी एखादी हॉबी आहे तर त्या हॉबीवर तुम्हाला प्रश्न विचारला घुमून फिरून विचारला जाईल. म्हणजे मी सांगितलं होतं की कोणतं स्पोर्ट खेळतोय का, तर मी सांगितलं होतं की शाळेमध्ये असताना मी खो खो खेळ खेळायचो म्हणून. तर खो खो बद्दल मला प्रश्न विचारले, पण खो खो बद्दल मला काहीच माहित नाही, का कारण तेव्हा खेळून झालं होतं, आता काहीच माहित नाही मला खो खोचं, किती प्लेयर्स असतात हे पण नाही माहित. प्रॉब्लेम होईल ना रे. मग काय करायचंय, आयोगाचा डॅप असतो डिटेल अप्लिकेशन फॉर्म, तो डिटेल अप्लिकेशन फॉर्म चेक करा, तो फॉर्म स्वतः भरून काढा. ठीक आहे, कारण या डॅप वर तुमचे अर्धा इंटरव्ह्यू यावर राहणार आहे. तुमची जी माहिती असेल डिटेल अप्लिकेशन फॉर्म मध्ये ती माहिती, त्यावर जास्तीत जास्त प्रश्न, अर्धे प्रश्न समजून घ्या. आणि अर्धे प्रश्न काय की आता करंट अफेअर्स मधले वगैरे काही मुद्दे आले किंवा तो आपले काही विचार विचारतील ते असणार आहे. मग हा भाग जर तुम्हाला चांगला करायचा आहे, हा भाग चांगला करायचा आहे, तर आता हा भरा. यामध्ये समजा की तुम्ही तुमची काही हॉबी टाकलेला आहे, तुम्ही काहीतरी अचिव्हमेंट केलेले आहे, त्यावर मध्ये मध्ये थोडंसं विचार करायचा आहे ना. लेट्स से की जर मी म्हटलं की खो खो, तर खो खोची जर कधी कधी न्यूज जर असेल पेपरमध्ये तर त्याची अप टू डेट माहिती माझ्याकडे असायला पाहिजे, बरोबर की नाही. आता मी हे जर डायरेक्ट मेन्सच्या नंतर ज्यावेळेस इंटरव्ह्यू जाईल आणि ते त्यावेळेस मी सर्च करतो म्हटलं तर डू यू रिअली थिंक की हे पॉसिबल आहे म्हणून, प्रॅक्टिकल आहे म्हणून, बरोबर. जर मी म्हटलं की अरे मला ड्रॉइंग काढायला आवडतं तर त्याबद्दलची कोणकोणते व्हरायटीज आहेत, काय आहे ना, कोणकोणत्यामध्ये कसे काढतात, कोणकोणते मोठे पर्सनॅलिटीज त्यामध्ये होऊन गेलेत, यांची माहिती जर कोणते न्यूज मध्ये आहेत. बघा समोरचे बसलेले ते कदाचित ड्रॉइंग तेवढे माहेर नसतील, पण एखादी त्यांना माहित आहे तो आपल्याला माहित असणं मग गरजेचं आहे, बरोबर. हा म्हणून म्हणतोय की हा डॅप भरून ठेवा. कधी काही न्यूज मध्ये आहे तर ते त्याची बाब आहे ना, ती फक्त आपल्याकडे नोट करून ठेवा. त्यामुळे काय होणार की इंटरव्ह्यूच्या आधी रिवाइज करायला ना रेडी राहील आपल्याकडे. आणि म्हणून म्हणतोय की इंटरव्ह्यू ला 1-2 दिवस सुरुवातीचे द्या, डॅप भरून काढा, थोडंसं स्वतःवर ब्रेन स्टॉर्मिंग करा की माझी पर्सनॅलिटी नेमकी कशी आहे, मी कसा माझा कॉन्फिडन्स वाढवू शकतो. जर एखादी मुद्दा न्यूज मध्ये आहे तर कसा कॉन्फिडेंटली आपल्याला दोन्हीही बाबी सांगता यायला पाहिजेत आणि अनबायस्ड होऊन आपल्याला आपले मत मांडता यायला पाहिजेत, मधला मार्ग सांगता यायला पाहिजे. याची तयारी आतापासून करणं गरजेचं आहे. हे मेच्या नंतर
इंटरव्ह्यूच्या जस्ट आधी होणार नाही. राईट. चलो, एवढं झालं. म्हणजे यासाठी काय तुम्हाला काही खूप वेळ द्यायचा आहे आणि पुढचे 2 महिने फक्त इंटरव्ह्यू तयारी करायची आहे असं नाही आहे. दिस इज द प्रोसेस, बिकॉज पर्सनॅलिटी टेस्ट ही डेव्हलप करणे इज द प्रोसेस. त्यानंतर मग येणार काय तर मेन्स. आता मेन्स तुम्हाला तेच सांगितलं की मी प्लॅन, म्हणजे मला जे प्लॅन वाटतंय किंवा मी जर असतो तर मी हे केलं असतं की मेन्सची जी तयारी आहे प्रॉपर, ते काय केलं असतं, मी 2 भागात डिवाइड केलं असतं. जून ते डिसेंबर, म्हणजे आतापासून डिसेंबर पर्यंत, आणि त्यानंतर जानेवारी पासून परीक्षा येईपर्यंत. ठीक आहे. आपले 4 बेसिक सब्जेक्ट रेडी आहेत, म्हणजे फंडामेंटल्स रेडी आहेत असं मी कन्सिडर करतोय. म्हणजे ज्यांनी एकदा प्रिलिम दिली त्यांची हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स रेडी आहेत. हे प्रिलिमला पण आहे, हे मेन्सला पण आहेत. हे 4 विषय करंट अफेअर समजायला पण इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे हे बेस आहे, बेस आहे हा. राईट. तर मी असं कन्सिडर करतोय की तुमचे झाले. आता काय करायचंय, आता पहिला जो टप्पा आहे जून ते डिसेंबर, या टप्प्यामध्ये जे तुम्हाला म्हटलं मी की जवळपास 1000 ते 1200 मार्क्स, त्याची तयारी रेडी करा. याची तयारी रेडी करायची म्हणजे रीडिंग करा. बघा, मी तुम्हाला परत सांगतो, इथं ज्याला जास्त मार्क तिथं जास्त वेळ द्यायचा, तिथं जास्त प्रॅक्टिस करायची आहे. सिंपल आहे, अगदी क्लिअर रूल आहे. रीडिंग करायची आहे, त्याचे नोट्स काढायचे आहेत, त्याचे पीवायक्यू ट्राय करायचे आहेत, आन्सर रायटिंग, मॉडेल आन्सर्स रेडी ठेवायचे आहेत, मॉडेल आन्सर्स रेडी ठेवायचे, सगळे रेडी करा. या कोणत्या डिसेंबर पर्यंत. कोणकोणते विषय जे अनकॉमन सब्जेक्ट आहेत. अनकॉमन सब्जेक्ट म्हणजे कोणते, ऑप्शनल 500 मार्कचा, एसे 250 मार्क, एथिक्स 250 मार्क, झाले 1000 मार्क. हे बाकीचे मार्क्स मिळून आपण कन्सिडर करू 200-300 मार्क तर असेच होतात. कोणकोणते आहेत, टेक्नॉलॉजी आहे, हा आहे टेक्नॉलॉजी, ते नाही जो पूर्व परीक्षेला आहे. पूर्व परीक्षा जनरल सायन्स आहे, सोसायटी आहे, इंटरनल सिक्युरिटी आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे, इंटरनॅशनल रिलेशन आहे. किती सोपा गणित आहे. हा मार्कचा गणित नाही समजलं तर अवघड आहे. हा मार्कचा गणित नाही समजलं तर अवघड आहे. करेक्ट. आणि म्हणून म्हणतो की हे सर्व विषय, म्हणजे मला सांगा ना रे की तुमचं मेन्स मोस्ट ऑफ द भाग रेडी आहे. तुम्हाला अजून एक सिंपल सांगतोय मी, युपीएससीचा माझा एक्सपिरियन्स आहे म्हणून तुम्हाला सिंपल सांगतोय. 9 पेपर आहेत. मराठी इंग्लिश मी सोडून देतो, मराठी इंग्लिश सोडून द्या, का, कारण ते क्वालिफाईंग आहे. दुसरा आहे काय मग आता, एसे आहे. ठीक आहे. GS1, GS2, GS3, GS4, GS4 म्हणजे एथिक्स. ठीक आहे. आणि त्यानंतर मग काय तर ऑप्शनल, ऑप्शनलचा पेपर 1, ऑप्शनलचा पेपर 2. किती झाले, 1 2 3 4 5 6 7 आणि 2 काय तर मराठी इंग्लिश वर झाले. ठीक आहे. आता बघा मी काय सांगितलं तुम्हाला, म्हटलं की हा रेडी करा, हा रेडी करा आणि हे रेडी करा. मी हे का नाही सांगत आहे, हा भाग कमी आहे, बरोबर, कमी मार्कसाठी आहे. दुसरा आहे काय की हे असे विषय आहेत, यामध्ये असे विषय आहेत, मोस्ट ऑफ द असे विषय आहेत जे पूर्व परीक्षेला होते. आणि हे असे विषय आहेत जे सर्वजण करतात, सर्वजण करतात. इथं मार्क्सचा जो व्हेरिएशन आहे ना, हा जास्त राहत नाही. हा मी युपीएससीचा एक्सपिरियन्स सांगतोय. GS 1 2 3 मध्ये एखादी टॉपर आहे किंवा एखादी ऍव्हरेज स्टुडंट आहे ज्यांनी मेन्स दिलेला आहे, GS 1 2 3 मध्ये मार्क्सचा व्हेरिएशन जास्त राहत नाही. मग जे टॉपर आहेत ते कुठं मार्क्स मिळवतात, हे इथे मिळवतात, हे इथे मिळवतात. या ठिकाणी मार्क्स एक्स्ट्रा मिळवतात आणि टॉपर होतात. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मार्क्स घ्यायचे आहेतच, मी असं म्हणत नाही की घ्यायचे नाही म्हणून, ते तर आहेत, पण तुम्हाला इतरांच्या पुढे जायचंय, हे करा. आणि हे कुठं आहे, हा बघा. मी हे का सांगतोय आणि हा व्हिडिओ का घेतोय, कारण मला 2 दिवसाआधी मला एका विद्यार्थ्याचा मेसेज आला, सर म्हणे की मी पूर्व परीक्षा दिली पण माझा सायन्स आणि इकॉनॉमिक्स वाटते की माझं वीक आहे म्हणून, त्यामुळे मी परत आता तेच की बेसिक पासून सुरू करतोय आणि प्रिलिमच्या मागे लागतोय. मी म्हटलं थांब बाबी, मी एक युट्यूबला सेशन घेऊन येतो, त्यात प्रॉपर प्लॅनिंग सांगतो. आणि आय होप की हा गणित तुम्हाला समजला असेल. मी माझ्या बाजूने प्रयत्न केलाय. राईट. नेक्स्ट काय करायचे आता बघा, की हा झाला पहिला टप्पा. दुसऱ्या टप्प्यामध्ये काय म्हटलं मी, दुसरा आणि तिसरा टप्पा यातच आहे, कारण नेमका परीक्षा कधी होणार हे आपल्याला अजूनपर्यंत नाही माहित. मी असं कन्सिडर करतो की मे मध्ये होणार म्हणून. कॉमन सब्जेक्ट कोणते आहेत आता, कॉमन सब्जेक्ट आहे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स, बरोबर. हे कॉमन सब्जेक्ट आधी अभ्यास करायचे आहेत, जसंही जानेवारी सुरू होत आहे, जसंही जानेवारी सुरू होत आहे. कसा अभ्यास करायचा आहे या सब्जेक्टवर प्रिलिम आणि मेन्स, प्रिलिम आणि मेन्स
दोघांचीही तयारी सोबत. आता बघा, हा जो मॅक्झिमम भाग होता इथं झाला. आता दुसरा बघा की हे जे उरलेले सब्जेक्ट होते जीएस 1, 2, 3 मधील ते तयारी झाले, मेन्स पण तयार झाली आणि प्रिलिमला पण आपण म्हणजे एमसीक्यू आहेत ते पण, पीवायक्यू आहेत, एमसीक्यू आहेत ते पण प्रॅक्टिस केलेत. हे सब्जेक्ट सोबत करायचे. आता जशी ही परीक्षा आहे ते 3 महिने बाकी आहे. काय काय राहिलं आता आपला प्रिलिमचा मला सांगा. हिस्ट्री झाला, जॉग्राफी झाला, पॉलिटी झाला, इकॉनॉमिक झाला. यामध्ये एन्व्हायरमेंट पण ऍड करा, कारण एन्व्हायरमेंट पण दोन्ही ठिकाणी आहे. ठीक आहे. आता राहिलं काय आपल्याला करायचे, मेन म्हणजे सायन्स आणि दुसरं म्हणजे सीसॅट. सीसॅटची काही जर प्रॅक्टिस नसेल तर ते. हा एवढा जर झाला ना आपला, झालं, प्रिलिम पण रेडी आहे. पण कधी करायचा हा, म्हणजे जस्ट प्रिलिम आता माहित झालं की आता नोटिफिकेशन आलं 2-3 महिन्यावर प्रिलिम आहे, असं समजा की ज्या वेळेस प्रिलिम राहणार त्याच्या 3 महिन्या आधी फक्त आणि फक्त आणि फक्त एमसीक्यू प्रॅक्टिस करायचं. मग मेन्सच्या मागे लागायचं नाही, जरी कॉमन सब्जेक्ट असले तरी पण. असा माइंडसेट तयार करायचा आहे की मला फक्त आणि फक्त एमसीक्यूज दिसाय. मी एखादी टॉपिक वाचतोय तर मला हे दिसायला पाहिजे की नेमका त्या भागावर एमसीक्यू कसं विचारलं जात आहे. हाचा माइंडसेटच मग बनवून घ्यायचा आहे. सो आयडियली जर मी असतो तर मी हा असा काहीचा प्लॅन आहे तो फॉलो केला असता. बाकी काही म्हणजे हे आय होप की तुम्हाला प्लॅन लक्षात आला असेल आणि जो मार्कचा गणित आहे ना तो समजला असेल. आणि हे जर क्लिअर झालं असेल आणि या व्यतिरिक्त अजून काही जर तुम्हाला डाऊट आहे तर हा बघा नंबर देतोय मी इथं माझा, यावर तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता. ठीक आहे. आणि ज्यांनी पण मला मेसेज केला होता की सर सायन्स आणि इकॉनॉमिक्स वीक आहे त्यामुळे मी आता त्यावर फोकस करताय, तर हा गणित समजलाय का, तुम्ही हा व्हिडिओ पाहिलाय का, केला असेल तर मला प्लीज मेसेज करा. ठीक आहे. चलो, बाकी काही डाऊट असेल. हा, एक मिनिट थांबा. चला, बाकी काही डाऊट असेल तर माझा नंबर मी दिलेला आहे. आणि बॅच जर जॉईन करायची असेल तर बघा आपल्याकडे राज्यसेवासाठी बॅच आहे, स्वराज्य 2.0 बॅच आहे. काही जरी क्वेरी आहे तर या नंबरवर माझा नंबर आहे. या बॅच रिलेटेड बॅच जरी जॉईन करायची आहे तरी पण याच नंबरला कॉन्टॅक्ट करायचा. ठीक आहे. स्वराज्य 2.0 बॅच आहे. यामध्ये आपलं बेसिक पासून म्हणजे एनसीआरटी पासून सर्व कव्हर होणार. लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन आहे. एकमेव बॅच आहे जी लाईफ टाईम साठी तुम्हाला मिळत आहे. एकदा जॉईन केलं तुमचं सिलेक्शन होत पण तुम्हाला मिळेल. प्री मेन्स इंटरव्ह्यू सर्व कव्हर होईल. आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आहे, 18 बुक्स आहे, यामध्येच तुम्हाला मिळेल. आधी फक्त आपण मेंटॉरशिप देत होतो, पण आता आपल्यासोबत 2 ऑफिसर जुळलेले आहेत, ते तुम्हाला पर्सनली मेंटॉर करतील. नेक्स्ट एमसीक्यू प्रॅक्टिस आहे, एचे आहे, करंट अफेअर्स आहे, सर्व इथं कव्हर होईल. ठीक आहे. काय सांगितलं मी की एकमेव बॅच आहे जी लाईफ टाईम साठी आहे. पण असं नको व्हायला ना की तुम्ही बॅच जॉईन केलं आणि बॅच संपली, तुम्ही आपल्या घरी आम्ही आमच्या घरी, असं नाही. त्यामुळे तुम्हाला सपोर्ट जो आहे तो लाईफ टाईम साठी असेल, जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत. हा, यावर्षी मेन्सला जर कोणी असेल तर मग आपल्याकडे जे गुरुकुल प्रोग्राम आहे 26 साठी, जसा 25 साठी आपण राबवला होता आणि बरेच प्रश्न आहेत ते रिफ्लेक्ट झालेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे चांगले पॉझिटिव्ह रिव्ह्यूज आहेत, त्यातून आपल्याला पाहायला मिळतात. तो सेम प्रोग्राम आपण यावर्षी पण राबवतोय. इथं प्रॉपर तुम्हाला मॉडेल आन्सर्स आहेत, पीवायक्यू आहे, उत्तर कसं लिहायचं आहे, कसं तुम्हाला ते बेटर करता येईल, ह्या सगळ्या बाबी इथं शिकवल्या जाईल. तुमचा आन्सर आहे ते सुद्धा तुम्हाला इथं चेक करून दिल्या जाणार. आणि हा असा काहीसा प्रोग्राम आहे आपला मेन्सच्या बॅचचा. ठीक आहे. किती लेक्चर्स असतील, किती तास त्याला अलॉट केल्या जातील, प्रत्येक विषयासाठी सर्व टाइम टेबल रेडी आहे आणि यानुसारच फॉलो केले जाणार आहे. कंबाईनची बॅच आहे तर ते पण तुम्हाला जॉईन करता येईल. कंबाईन जर करायचं तर प्री आणि मेन्स सर्व कव्हर होणार. नवीन बॅच सुरू केलेली आहे आपण आता. प्री आणि मेन्स आहे, लाईव्ह रेकॉर्डेड क्लासेस आहेत, 700 पेक्षा जास्त मॉक टेस्ट आहेत, स्टडी नोट्स आहेत, प्रॅक्टिस क्वेश्चन आहे, करंट अफेअर्स आहे आणि एक्सपर्ट फॅकल्टी गायडन्स आहे. तुम्हाला नक्कीच माहित असेल की प्रत्येक विषयासाठी आपल्याकडे डेडिकेट फॅकल्टी टीम आहे. सर्वांना 8 ते 10 वर्षाचा अनुभव आहे, बरोबर. त्यामुळे ही बॅच जरी जॉईन करायची आहे तरी पण सेम नंबर आहे माझा, त्यावरच तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचे. चला, आय होप की क्लिअर झालं असेल. तर आपण नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.